दरवर्षी घाटीला त्या ठिकाणी रक्तदान केलं जातं, जेणेकरून गोरगरिबाच्या उपयोगात ते रक्त त्या ठिकाणी आलं पाहिजे हा एक मोठा उद्देश त्या मागचा आहे. म्हणून आपण दरवर्षी घाटीला त्या ठिकाणी रक्तदान त्या ठिकाणी देत असतो. आज उपस्थित सर्व मान्यवर अशी विनंती करतो की या रक्तदान शिबिराचं उद्घाटनापूर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे आपण पूजन करून या रक्तदान शिबिराचं त्या ठिकाणी उद्घाटन करावं अशी विनंती करतो. सर्व मान्यवरांनी पूजन करावं. कार्यक्रमाचे प्रमुख तथा आपले राज्याचे आदरणीय यांचे स्वागत माझे दुसरे सर यांनी करावं. दुपारच्या सत्रामध्ये त्या ठिकाणी शिक्षक उपस्थित राहतील आणि त्या ठिकाणी रक्तदान त्या करतील. मागच्या वर्षी जवळपास 47 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले त्या ठिकाणी जाहीर करतो. हे प्रातिनिधिक स्वरूपात मी दाने सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं बरोबर व्यक्त आणि या ठिकाणी उपस्थित असलेले शिक्षक संचालक काही आमचे पत्रकार बांधव आणि या ठिकाणी रक्त संकलन करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व शासकीय महाविद्यालयाचे सर्व डॉक्टर आणि त्यांचे सर्व टीम. आज हे 10 वर्ष आहे. हे गेल्या 10 वर्षापूर्वी संघटनेचं काम करत असताना प्रशांत अगोदर सरांनी आम्ही अशी चर्चा करत असताना त्यांच्याकडूनच असा सुरुवातीला प्रस्ताव आला की आपण शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये काम करत असताना त्यांच्यासाठी काम करत असताना आपण सामाजिक देखील काहीतरी आपण केलं पाहिजे. सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा आपण काहीतरी आपल्या योगदान असलं पाहिजे म्हणून आपण रक्तदान शिबिर या ठिकाणी केव्हा आणि 10 वर्षापूर्वी आपण ते या ठिकाणी सुरुवातीला आपण ते नवनिर्मितीमध्ये सुरुवातीला 1-2 वर्ष आपण पूर्ण जिल्हा भरातून तिथे शिक्षक आहे जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये तिथं रक्त संकलन. मग नंतर हळूहळू याचा व्याप वाढत गेला. आता त्या तालुक्यामध्ये काही तालुक्याच्या शाखेचे पदाधिकारी त्यांच्या सोयीनुसार रक्तदान घेतात. की आता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला सिल्लोडला पण रक्तदान शिबिर घेतात, कर्नाटकला घेतात, वैजापूरला घेतात. असं अनेक तालुक्यामध्ये त्यांच्या सोयीनुसार ते तालुका सापा घेते. आणि मला असं वाटतं की तेव्हापासून हा उपक्रम चालू आहे आणि दिवसेंदिवस एक रक्तदात्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज आपल्या या निमित्तानं आमचे शिक्षक भारतीचे काही कार्यकर्ते शिक्षकांमध्ये जाऊन त्यांचा जो काही या बाबतीमध्ये गैरसमज आहे तो गैरसमज सुद्धा आमचे कार्यकर्ते दूर करतात. कारण बरेच जण शिक्षक असूनही त्यांना भीती वाटते. रक्त दिल्यानंतर
आम्हाला चक्कर येईल का किंवा आम्ही अशक्त होऊ का मग लगेच काम केलं तर तेव्हा भरून येईल काय होईल तर अशा प्रकारची त्यांची जी काही अडचण असेल ज्या काही त्यांच्या समस्या असतील तर या समस्यांचं निराकरण करणे आणि त्यांच्यामध्ये जागृती करणे हे आमचे शिक्षक भारतीचे सर्व कार्यक्रम करतात आणि त्याच्यामुळे गेल्या 10 वर्षापासून हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी महिला शिक्षकांसाठी आम्ही आरोग्य शिबिर वगैरे घेतो आणि अशा प्रकारचे सामाजिक काम शिक्षक भारतीच्या वतीने या ठिकाणी होत आहे. मी गेल्या 3 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालो पण तरी सुद्धा या निमित्ताने याच्यामध्ये एक संधी मिळते ज्याच्या वेळेस असे जे काही सामाजिक कार्यक्रम ते घेतात तर त्यावेळेस मला या निमित्तानं या कार्यक्रमाला हजेरी लावण्याची संधी मिळते सगळ्यांच्या भेटी गाठी होतात आणि मला असं वाटतं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.